चहा घे, चहा घे. चहा घे वेळा. घे. मी तुझ्यासाठी काही खायला करून आणू का? काय गरज आहे आई, तुम्ही चहा घ्या आणि निघा. निलय, ही कुठली वागायची पद्धत तुझी? बस एक अक्षर बोलू नको. घरी आलेल्या पाहुण्यांशी असं वागतात. एक मिनिट ऐकून तर घेऊ. काय ऐकू मी तुझं? काय ऐकू? हा, उद्या तुझं कुणी आलं आणि मी त्यांच्याशी अशीच वागले तर चालेल तुला? तसं नाही आहे ग आई. तू आधी सॉरी बोल तिला. अरे सॉरी बोल. आय एम सॉरी. मी पण सॉरी. हा, तुला वाईट वाटलं असेल ना? नाही, इट्स ओके. मला नाही वाईट वाटलं. चला येऊ मी. बर, मी खाली सोडायला येते तुला. नाही, काही गरज नाही. मी सोडून येतो. थांब, माझा मुलगा तुला खाली सोडायला येतो. सांभाळून जा हा घरी. ये. हॅलो, हाय. ऐक ना सॅड्रिक, मला जरा तुझी छोटीशी हेल्प हवी आहे. उद्या सकाळी 6:30ला मला निघायचंय, फुल मार्केटला जायचंय फुलं घ्यायला. तू प्लीज येशील का माझ्यासोबत? प्लीज. ओ अरे नाही नाही नाही, सॉरी काय, इट्स ओके. मी बघते काय करायचं ते. नो प्रॉब्लेम. बाय. आपण नाही येणार आता. कोण येऊ शकते? हा कोणाचा नंबर आहे? हॅलो. हॅलो गार्गी, आपण आता बोलू शकतो? कोण बोलतंय? नाही सॉरी, माझ्याकडे तुमचा नंबर सेव्ह नाहीये. मी साक्षी, अवनीची आई. ओ हाय, बोला ना. तू गडबडीत नाही आहेस ना? नाही, ऑफकोर्स नॉट. आणि आता कसली गडबड असणार आहे? ऍक्च्युली मी फोन केला होता तुला थँक्यू म्हणाला. अहो, तुम्ही किती वेळा थँक्यू म्हणणार आहात? आज सकाळी सुद्धा अनेकदा थँक्यू म्हणून झालंय तुमचं. थँक्यू म्हणते कारण सकाळी तुझ्याचमुळे माझी लेक सापडली ग. तू नसतीस ना तर काय झालं असतं काय माहिती. म्हणून तुझे आभार. नाही, आय अंडरस्टँड, पण तरी सुद्धा प्लीज थँक्यू नका म्हणू सतत. बाय द वे, अवनी काय करतेय? अगं ती झोपली. ओ, ती सुद्धा या इन्सिडेंट नंतर खूप घाबरली असेल ना? आता मी ओरडले ना म्हणून रागावली माझ्यावर. पण मला माहितीये रात्री झोपताना ना खुशीत येऊन सॉरी मम्मा असं म्हणत झोपेल. दॅट्स सो स्वीट. गार्गी, आणखीन एक. त्या दिवशी आपण पहिल्यांदा भेटलो ना तेव्हा खूप ओरडले होते ग मी तुला. सॉरी, माझं चुकलं ग. ओह प्लीज, आता सॉरी नका म्हणू. पण तुम्हाला खरंच आठवत नाहीये का आपण भेटलोय, आपली आधी भेट झालीये? अगं खरंच आपण पहिल्यांदाच भेटलोय त्या दिवशी. मला नक्की आठवतंय. ओके, पण आता काय भेटतच राहू, होय की नाही? येस ऑफकोर्स, नक्की. चल ठेवू फोन. ओके, गुड नाईट. बाय. गुड नाईट. इथून राईट साईड. इथे लगेच मिळेल ना रिक्षा? हो मिळेल. एक विचारू? हो विचारा ना. मगाशी मी तुम्हाला मृत्युंजय बंगल्याबद्दल विचारलं तेव्हा तुम्ही एवढे चिडलात का? काय झालं? नाही, काय नाही. असं कसं? मग तुम्ही एवढे चिडलातच नसता. मला माहिती आहे त्या बंगल्याबद्दल.
फक्त माहितीये, एकदा जाऊन बघा. म्हणजे तुमच्या 6 वाजता एखादा एपिसोड शूट करून बघा आणि बघा तुम्हाला काय अनुभव येत आहेत ते. आम्ही गेलो होतो तिथे, पण आमच्या हाती काही लागलं नाही. काय झालं? का हसलं? मी हसले कारण तुम्ही जे काही शूटिंग करता ते कोणीतरी घडवून आणलेलं असतं, पण इथे मात्र अमानवी शक्ती असण्याची शक्यता आहे. आणि मी असंही ऐकलंय की ज्या व्यक्तीला कायमचं संपवायचं असेल तर बंगल्यामुळे त्याला विचित्र भास होतात, मग त्यांचं मानसिक संतुलन बिघडतं आणि मग ती व्यक्ती एकतर स्वतःला तरी काहीतरी करते किंवा त्याच्या जवळच्या माणसाला संपवते. तुम्ही तर म्हणताय की तुम्ही तिथे जाऊन आला आहात, तुम्हाला होत आहेत का भास? रिक्षा. थँक्यू. टेक केअर. असं म्हणतात की भास आवाजाचा खेळ एकदा सुरू झाला की त्यातनं सहजासहजी सुटका होत नाही. चला दादा. घाबरलात? ज्या कामासाठी गेले होते ते काम झालंय. म्हणजे निलयला घाबरवलंय. करायलाच हवं. निलयच्या मनात भीती निर्माण केल्यामुळे तो आता गार्गीला स्वतःपासून दूर ढकलेल आणि गार्गी एकटी पडणार. चांगलं काम केलं. ती एकटी पडली तर आपल्या समोर गुडघे टेकेल. होय होय. पैसे नसतं स्वांग कसा पाय घेतलं या. आता दरवेळी असं काहीतरी करावं लागेल, नाहीतर आपल्याला हवंय ते घडणार नाही. अशा छोट्या मोठ्या गोष्टी नाही केल्या तर या घराचे धागे दोरे लोकांना कळतील आणि हे घर आपल्याला संपेल. नाही आणि असं होणार नाही. मालकांची इच्छा पुरी झाली पाहिजे. होणार. इच्छा पूर्ण होणार.
सांगा मालकांना. चला उद्या सकाळी पूजा आहे, लवकर उठावं लागेल आपल्याला. किरण सकाळी लवकर या. अगं येणार मी. बरं गार्गी, उद्या सकाळी तू फुलं आणायला जाणार आहेस ना? हो जाते. बरं मग मी फुलांच्या बाबतीत काळजी करू नको ना? अजिबात काळजी करू नका तुम्ही. स्वाती ती म्हणाली ना जाणार आहे, पण सारखं सारखं विचारून तिला त्रास नको देऊस. गार्गी, निलयशी बोलणं झालं? हो झालं. काय बोलला? बाकी सगळे बिझी आहेत, पण मी निलयला विचारू शकते ना. तो तर येऊ शकतो उद्या माझ्यासोबत. विचारते, मी आले फोन करू. हा अच्छा, म्हणजे तू या काकांना इथे ठेवलंस. तुला या घरात काम करायला सांगितलं याचा अर्थ तुझ्या मनाला येईल ते वागायची परवानगी दिलेली नाहीये. काय हो, मी मागे इथे आलो होतो तेव्हा अचानक कुठे गायब झालात तुम्ही? काय विचारतोय मी? सर आउट. सर गेट आउट. सर काय झालं? ऐकू नाही आलं मी काय सांगितलं का? कळत नाहीये? आत्ताच्या आत्ता या घरातनं बाहेर निघायचं. सर प्लीज. जस्ट गेट आउट. हो, तुम्ही समजवा आईला आणि दोघेही आत्ताच्या आत्ता या घरातनं बाहेर निघायचं. चला. सर प्लीज असं नका करू प्लीज. समिता, जस्ट गेट आउट ऑफ दिस हाऊस. सर प्लीज लेट मी एक्सप्लेन. प्लीज सर. की ज्या व्यक्तीला कायमचं संपवायचं असेल त्याला विचित्र भास होतात. मग त्यांचं मानसिक संतुलन बिघडतं आणि मग ती व्यक्ती एकतर स्वतःला तरी काहीतरी करते किंवा त्याच्या जवळच्या माणसाला संपवते. हाँ बोल गार्गी. हाय. काय रे, झोपला नव्हतास ना तू? नाही तू बोल ना, काय झालं? नाही, आवाज थोडा डल वाटला म्हणून विचारलं. इट्स ओके, बोल. बरं मी काय म्हणते, आज जरा लवकर झोप बरं का. का असं का बोलतेस? कारण उद्या सकाळी सकाळी आपल्याला बाहेर जायचंय. कुठे? ऍक्च्युली घरी पूजा आहे ना, सो मला जरा फुलं आणायला जायचं होतं. तू येशील ना? येतो ना. ग्रेट.
मग आज जरा लवकर झोप, ओके? हो. फक्त बोलू नकोस, खरंच लवकर झोप, नाही तर सकाळी लवकर उठणार नाहीस तू. हो हो झोपतो. गुड. चल बाय, गुड नाईट. गुड नाईट. आणि म्हणून मी माझ्या माणसाला इथे घेऊन आले. पण हे सगळं मला एकदा सांगायला हवं होतं. मला सांगितलं असतं तर काही फरक पडला नसता. आय नो सर, एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्हाला सांगायला हवं होतं पण सांगायचं राहून गेलं. काय रिझन? सांगायचं राहून गेलं हे काय कारण असू शकतं? आय एम रिअली सॉरी सर. पण अनोळखी माणसं आपल्या घरात, आय मीन अनोळखी माणसं तुमच्या घरात येऊन राहणार होती. तुमच्याकडे एवढे अँटिक्स आहेत आणि त्या अँटिक्सची देखरेख करणं ही मी माझी जबाबदारी समजत होते. पण मग हा तुझा माणूस त्यांना नको नको त्या गोष्टी सांगून घाबरवायचा प्रयत्न का करत होता? हे असं वागले म्हणून त्यांनी माझ्यावर संशय घेतला. सर एक्स्ट्रीमली सॉरी, पण मला या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती. मला माहिती असतं तर मी नक्की काहीतरी केलं असतं. खोटं बोलतेस. नाही सर, मी खोटं का बोलेन? आणि तुमच्याशी तर मुळीच नाही. सर आय अश्योर यू, असं परत कधी नाही होणार. पण प्लीज ह्यांना जायला सांगू नका. घरातला गडी म्हणून तरी कन्सिडर करा यांना. ठीक आहे. लय आभारी आहे मी तुमचा. समिता, मला तुला अजून एक सांगायचं. बोला ना सर. माझं दिल्लीचं डील फसलंय हे मी तुला आधीच सांगितलं. त्यामुळे फायनान्शियली मी आता तेवढा स्ट्रॉंग नाही. मला खरंच या घराचा कायापालट करायचा होता. पण आता काय करायचं माझं मलाच कळत नाही. सो आता लगेच आपल्याला घराचं काम सुरू करता येणार नाही. काय चाललंय? काय ग, अजून जागी कशी तू? आज लेट झोपशील आणि सकाळी पूजेची तयारी करायची म्हणून पुन्हा लवकर उठशील. अगं दुपारी झोपले ना मी, त्यामुळे आता लवकर झोप नाही येणार. ओ असं आहे तर. मग जाणार ना उद्या फुलं आणायला. चॅलेंज पूर्ण करायचंय. ऑफकोर्स. आणि ते चॅलेंज पूर्ण सुद्धा करून दाखवणार मी आईला. तू ऑफिस मधल्या सगळ्यांना फोन केलायस ना? येस, सगळ्यांना फोन केले. येणार आहेत ना सगळे? हो, येत आहे. मग निलय काय म्हणाला? काय ग, काय चाललंय तुझं? निलय कसा आहे? निलय काय म्हणाला? निलयचं काय चाललंय? नक्की त्या दिवशी फोनवर निलय तुला काय म्हणालाय ग? अगं काही नाही, मी सहज विचारलं. बरं चला झोपा. चॅलेंज पूर्ण करायचंय. म्हणजे चला. बाय मावशी, गुड नाईट. सर तुमची ती डील क्रॅक नाही झाली म्हणून तुम्हाला खूप वाईट वाटतंय ना? आय नो सर, आय कम्प्लिटली अंडरस्टँड. पण सर त्याच्याही पेक्षा एक बेटर डील मिळेलच ना. समिधा, मी याच डीलसाठी 1.5 वर्ष प्रयत्न करतो. असो,
मला वाटतंय काम पूर्णपणे थांबवण्याऐवजी आपण थोडं थोडं काम चालू ठेवूया. कारण घराचं काम अगदीच थांबलं तर मला माझ्या फॅमिलीला घेऊन इथे शिफ्ट होता येणार नाही. हो सर, आय कम्प्लिटली अग्री. काम हळू का होईना आपण सुरू ठेवूया. आणि फायनान्शियली मी बघतो काही करता येत आहे का. चालेल सर. तुला चालेल ना? हो सर, वाय नॉट. सर मला खरंच असं वाटतं की काम जेवढं हळू होईल ना तेवढं ते चांगलं होतं. आय मीन या बंगल्याचंच एक्झाम्पल घ्या. ही भिंत बघा फॉर एक्झाम्पल, आधी कशी होती आणि आता बघा किती छान दिसते. चला निघूया, मी तुला ड्रॉप करतो. सर तुम्ही व्हा पुढे, मी येते नंतर. किती वाजलेत बघितलंस का? आय नो सर, पण मला थोडे मेजरमेंट्स घ्यायचे आणि शिवाय जखोबा आहेतच ना माझ्यासोबत. ठीक आहे, लवकर निघ पण. हो सर. मी येतो. बाय सर.